हरिओम. अष्टावक्र गीता. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 17, श्लोक क्रमांक 9. शून्यादृष्टिर्वृथा चेष्टा विकलानिंद्रियाणि च न स्पृहा न विरक्तिर्वा क्षीण संसार सागरे. भावार्थ: ज्याचा संसार सागर क्षीण झाला आहे, त्याची दृष्टी शून्य होते, प्रयत्न थांबतात, इंद्रिये उदास होतात, त्याला इच्छा राहत नाही किंवा विरक्तीही येत नाही. ज्याचा संसार सागर क्षीण झाला आहे. सुरुवातीला संसार हा सागरासारखा विस्तारलेला आहे असे वाटते. त्यात जितके गुंतावे तितका तो पसरतच जातो आणि मनुष्य त्यात सखोल रुतून राहतो. त्यातून बाहेर यायचे म्हटले तरी येता येत नाही. सतत काही ना काही गुंतात झालेलाच असतो. तो कधीही सोडवता येत नाही. परंतु आत्मज्ञान झाले, बुद्धी गळून पडली की तो संसार क्षीण होतो. येथे क्षीण असा शब्द वापरला आहे, नष्ट असे म्हटले नाही. कारण अध्यात्मासाठी देह जीवित असावाच लागतो आणि संसाराशिवाय देह जीवित राहू शकत नाही. त्यामुळे देह जीवित असण्यापुरता संसार असावाच लागतो. तो क्षीण असावा, त्यामधून रिपू निर्माण होतील इतका तो प्रबळ नसावा. क्षीण संसाराची 4 लक्षणे येथे सांगितली आहेत. त्याची दृष्टी शून्य होते. डोळे फार बोलके असतात. मनात जसे भाव असतात त्याप्रमाणे नजर चंचल होते, झुकते, इकडे तिकडे फिरते. अपराधी भाव असला तर नजर चुकवली जाते. स्त्रियांना पुरुषांच्या नजरेवरून तो कोणत्या नजरेने पाहत आहे ते चटकन समजते. मनात काही असले तर शोधक नजरेने दृश्य पाहिले जाते. बाहेरून कितीही सोज्वळा आणला तरी आत विकार भरलेला असतो. संसार क्षीण झाला की दृष्टी शून्य होते. दृष्टी जेव्हा शून्य होते तेव्हा डोळे निर्विकारी होऊन पाहतात. त्यामुळे जेव्हा दृष्टी दृश्य पाहते तेव्हा कसल्याही भावभावना निर्माण न होता डोळे दृश्य पाहतात. त्यामुळे दृश्य जसे आहे तसे जाणवते आणि त्याच शुद्धावस्थेत ते दृश्य मेंदूकडे विश्लेषणासाठी पाठविले जाते. प्रयत्न थांबतात. ज्याचा संसार सागर क्षीण झाला आहे त्याला उमजते की धडपड, गडबड, आटापिटा करण्यात काहीही अर्थ नाही. जे व्हायचे आहे तेच होत असते. आपण त्यात बदल करू शकत नाही. आपल्याला अमुकच हवे असते ही इच्छा मनात आली तरी प्रयत्न करून ती मिळेलच असे नाही. आणि प्रयत्न केला नाही म्हणून जे मिळणार आहे ते मिळणार नाही असेही नाही. त्यामुळे नैसर्गिकपणे जे समोर मिळाले आहे त्याचा समाधानाने स्वीकार करणे हेच आपल्या हिताचे असते. त्यातून जर आपण प्रयत्न करून आपल्याला पाहिजे असलेले मिळवले तर तेवढ्यापुरते छान वाटले तरी दीर्घकाळाचा विचार केला असता ते आपल्याला 10 पट त्रासदायक होते. यास्तव ज्याचा संसार सागर क्षीण झाला आहे त्याचे प्रयत्न थांबतात. इंद्रिये उदास होतात. ज्याचा संसार सागर क्षीण झाला आहे त्याची इंद्रिये विकल होतात, उदास होतात, निरुत्साही होतात, निष्क्रिय होतात. संसारात शून्यता आली की मनुष्य प्रशांत होतो. कारण काही मिळवायची इच्छा राहत नाही. जे सहजच नैसर्गिकपणे मिळते त्यातच मोठे समाधान वाटते. त्यामुळे इंद्रियांना वेगळ्या भावभावना निर्माण होत नाहीत. ती समोर जे जाणवते ते बुद्धीकडे पाठवतात आणि जीवात्म्याकडून जशी आज्ञा मिळेल त्याप्रमाणे मोठ्या आनंदाने आणि समाधानाने आचरण करतात. ती विकल, उदास झालेली असल्यामुळे त्यांना त्यांचा स्वतःचा असा भौतिक वस्तुजगताचा उपभोग, लज्जत, हाव, चव, इच्छा असत नाही. त्यांना कशातच स्वारस्य नसते. पिठले आणि श्रीखंड एकाच भावनेने खाल्ले जाते. त्याला इच्छा राहत नाही किंवा विरक्तीही येत नाही.
ज्याचा संसार सागर क्षीण झाला आहे, त्याची दृष्टी शून्य होते, प्रयत्न थांबतात, इंद्रिय उदास होतात, त्याला इच्छा राहत नाही किंवा विरक्तीही येत नाही. काही हवे आहे असे नाही आणि काही नको असेही नाही. जसे जीवन समोर येईल तसा त्याचा आनंद घेणे हेच सहजाचरण होते, तेच जीवन होते, त्यातच कैवल्य असते. हरिओम.